आम्ही आमच्या शेतामध्ये बसलो. गहू वगैरे पीक आहे इकडून. हे आंबे लावलेले आहेत. हे मागच्या वर्षी हे मोठे आंबे लावले आम्ही. आणि तिकडं 1 एकर आमचं तार कुंपणमध्ये आहे याला भिडूनच. तर तिकडं आम्ही यावर्षी आंबे लावले. हे 2 वर्षापूर्वी आंबे लावलेत. हे लहान लहान दिसायलेत. आणि हे जे वरचे जे मोठे दिसायलेत तर हे जवळपास 12 वर्षापूर्वीचे आंबे आहेत. आम्ही ज्या माणसाची हे बाग घेतली तर त्यांना ऑलरेडी आंबे वगैरे लावलेले होते. आता आमचं इथं जवळपास 5 एकरचं क्षेत्र आहे शेतीचं. 3 एकरमध्ये आमचा गहू आहे आणि ह्या 1 एकरमध्ये हे आंबे आणि यालाच भिडून पलीकडं तार कुंपण केलेले. तर त्या एकरमध्ये जवळपास एकरभर आंबे. तर 1600-1700 आमचे आंब्याचे झाडं आहेत. याच्यामध्ये हे केशर आंबे आहेत. हे जवळपास 12 वर्षापूर्वी. आता फुलोरा जरी चांगला दिसत असेल तरी पण हे आभाळामुळं थोडा इफेक्ट झाला बघा. आणि अगोदर ग्रोथ चांगली होती फुलोऱ्याची, पण आभाळामुळं काही फुलोरा खराब होत आहे. याच्यामध्ये बुरशी लागली. बुरशीसाठी एक फवारणी आम्हाला अर्जंट करणे गरजेचं आहे बघा. आणि मधमाशी आहे सध्या. मधमाशीमुळं काही इतर कीटकनाशक आम्हाला फवारायला जमणार नाहीत. तर उद्या आम्ही सकाळी फवारणी करणार आहोत. आमच्याकडं पेट्रोलवरचा STP आहे. त्या STPनं फवारणी आम्हाला करायची. मित्र, आमची शेती माळरानाची शेती आहे. माळरानाची शेती मुरमाड जमीन आहे. तर त्या जमिनीमध्ये हे केशर आंबे चांगले जगू शकतात.